मेरा नाम स्मिता शर्मा है। तो आज हमारे मैम ने बगैर रोल अपना मतलब जो पफ रहता है, पफ के बिना अपने को कैसे पफ डालकर तैयार करना है, चोटी वगैरह जैसा इन लोगों में आंबाड़ा बोलते हैं, अपने में जो फुगा उसको बोलते हैं रोल कर कर, वो सारे का आज हमको बहुत सा ज़बरदस्त ऐसा नॉलेज दिया। और आज हम सभी अपने अपने इस पार्लर की वजह से अपने अपने पैरों पे खड़े हैं। जैसा हम होम सर्विस देते हैं, ब्लीच हो गया, फेशियल हो गया, उसके बाद में क्लिनजिंग हो गया, या हमको ऑल टोटल चीज़ें आ चुकी है, वैक्सिंग हो गया, घर पे जाके हम होम डिलीवरी देते। और आज हम मैडम की वजह से ही सब जने अपने अपने पैरों पे खड़े हैं। कुछ ना कुछ हो तो डेली के हम 1000 कमा लेते हैं, जैसा भी हमको जो भी ऑर्डर आती है, जैसे सीज़न के हिसाब से 1000 कमा लेते हैं, कभी 500 भी कमा लेते हैं। तो ये आज हमको घर बैठे इतना अच्छा नॉलेज अगर किसकी वजह से मिला है तो हमारे शहर के मैम के लिए मिला है। और इनकी बहुत ज़्यादा मेहनत है, हम सब पे बहुत ज़्यादा उन्होंने टाइम स्पेंड किया है कि ये चीज़ ऐसा करो, ये हमसे प्रैक्टिस भी करवा कर लेते हैं और हमको ओरली भी दिखाते हैं, प्रैक्टिकली भी करके बताते हैं। और बहुत अच्छे से हमारा इन्होंने क्लास लिया है और सभी इनके मेहनत को हम ग्रैंड सैल्यूट करते हैं और इनके लिए ज़ोरदार ग्रेट क्लैपिंग करते हैं। थैंक यू सो मच ऑल। एवढे केस कधी पण जास्तच ठेवायचे, म्हणजे काय होतं आपला पप जर कमी जास्त झाला तर हे त्याच्यावरून फिनिशिंग घ्यायला प्लॅटफॉर्म केला की अजून छान. तुम्हाला जास्त मटेरियल पण लागत नाही आणि तुम्ही फास्ट पण करू शकता. खूप सोपं आहे. हेअरस्टाईल आंबाडा करायचा तर तुम्ही 5 मिनिटाच्या आत करू शकता. मी एका आयडिया पण मला काय करायचं, आता हे पफ आपला प्रॉपर आला नाही तर कुणाकुणाचा काय होते असा मधातून भांग पडते. आता हे जे केस आपण ठेवले ना, हे केस हे झाकून घ्यायला. आता बघा इथं इथं हे झाले खड्डे पडले, इथं पिन दिसायली, तर याला काय करायचं, समोरची केस थोडीशी घ्यायची जिथे आपल्याला प्रॉब्लेम वाटला तिथे. तर हे काय करायचं, समोरचं आपण व्हेरिएशन जेव्हा सोडतो ना तर थोडे केस जास्तच ठेवायचे म्हणजे ते आपल्याला पफवर टाकायला. असे केस करत गेली. याचा नाक फक्त वास येते, पण हे डोळ्याची आग होते. आता हे करताना काय करायचं, आपण नाकाला हे इकडचा भाग हे मिक्स केल्याच्या नंतर हे जेव्हा लावायचं तर पूर्ण क्लिन्झिंग करून घ्यायचं. सगळं झाल्याच्या नंतर हे दोन्ही मिक्स करायचं. हे केलं की लगेच चेहऱ्याला लावायचं. हे जर तुम्ही आधी करून ठेवलं, आता कधी कधी तुम्ही ट्राय करा, आता याच्या काठाला उरते, जर ब्लीच लावल्याच्या नंतर त्या बाईचं ब्लीच झाल्यानंतर थोड्या वेळानं ते ज्याच्यात तुम्ही मिक्स केलं ते भांडं व्हा, असं पूर्ण फसफस वर झालेलं येते, असं फुगते ते. त्यामुळं काय होते, आधी जर केलं तर ते ॲक्टिवेटर याच्यातच काम करते. इथं कानाच्या मागं लावायचं, जास्त त्रास झाला तर ब्लीच लावायचं. कानाच्या मागं लावून किती वेळ तर 5 मिनिटं ठेवायचं, 5 मिनिटात निकळते तुम्हाला. तर तेव्हा करताना हे सगळं नाही मिक्स करायचं, थोडंसं घ्यायचं एवढी क्रीम, थोडंसं ॲक्टिवेटर थोडंसं मिक्स करायचं. कारण तुम्ही एवढ्यात जर काढून ठेवलं आणि कानाच्या मागं लावलं, तिची प्रोसिजर होईपर्यंत याचं काम संपते ना. त्याच्यामुळे ते करायचं की तुम्ही थोडंच घ्यायचं, थोड्यातच तुम्ही ते मिक्स करायचं, थोडंच कानाच्या मागं लावायचं. आणि तुम्ही एवढं जर मिक्स केलं तिचा रिझल्ट पाहिजेपर्यंत हे वाया जाते. त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं. आपल्याकडं असं तेवढे गोरे नसतात, एक मिडियम स्किनसाठी आणि सावळ्या स्किनसाठी. तर तुम्ही काय करू शकता, दोनही फाउंडेशन घेऊ शकता, सावळ्या स्किनसाठी आणि फेअर स्किनसाठी, आणि दोन्ही मिक्स करून मिडियम स्किन तयार पण करू शकता. नाहीतर मग
जराशी